नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील मायाक्का वस्त्र निकेतनला रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीमध्ये सुमारे 2 कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। ढालगाव नागज रस्त्यावर कोळेकर व पाटील यांचे मायाक्का वस्त्र निकेतन नावाचे कपड्याचे शोरूम आहे। काल रात्री 1 वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या दुकानामध्ये दररोज 3 व्यक्ती मुक्कामास असतात। काल रात्री देखील होते। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच ते सर्वजण तातडीने बाहेर आले व जॉली बोर्ड येथील अग्निशामक बंब बोलावण्यासाठी कॉल केला असता कोणीही प्रतिसाद न दिल्याने मिरज येथून अग्निशामक गाडी बोलावून घेतली। तोपर्यंत दुकानातील सुमारे 2 कोटींचे कपडे व इतर साहित्य जळून खाक झाले होते। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण ढालगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।